सोलापुरात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। पावसामुळे डाळिंब बागेचं मोठं नुकसान झालंय। मोहोळच्या पापरी गावात मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बाग आडवी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। गारांचा खच आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे सोलापूर भागात, त्यामुळे डाळिंब बाग उद्ध्वस्त झाली आहे। पाऊस सकाळी जवळजवळ 8-10 फार मोठी गारपीट झाली आणि त्यामध्ये आमचा एक 5 एकराचा प्लॉट आहे हा। साधारणतः आता ह्याला 4-4.5 महिने झालेत। आतापर्यंत साधारणतः एक 5.5-6 लाख रुपये खर्च झालाय साहेब याला। आणि अशा अवस्थेमध्ये आता हे आम्ही जे खर्च करतोय ते बाहेर कर्ज काढून हा सगळा खर्च केलेला आहे। अगदी 20 ते 25 दिवसामध्ये हे फळ निघून गेलं असतं आणि त्या शेतकऱ्याला आपल्या 4 पैसे मिळालं असतं। आज एवढं उन्हाळ्यात टेम्परेचर आहे साहेब, शेतकऱ्यांना स्वतः मुलाला कधी डोक्यावर ऊन लागतं म्हणून स्वतः कॅप किंवा टोपी घातली नसेल, पण तुम्ही पाहता ह्या फळावरती नुकसान होणे, डॅमेज होणे, आपलं फळ चांगल्या किमतीनं बाजारात विकलं जावं म्हणून आज पूर्ण ह्या बागेवरती पूर्ण सिनेट झाकलं गेलेलं आहे।